तर नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या भागामध्ये म्हणजे ठरलं तर मग मालिकेच्या पहिल्या भागामध्ये मी संदीप तुमचं माझ्या या मराठी श्रेणीमंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन आणि विमलताई दोघांनी मिळून प्रियाची अशी बोलती बंद केली की तिला बोलता पण येईना. आणि तसंच कुसुमताईने जो निश्चय केला होता की अर्जुन आणि साईला एकत्र आणायचं, तिने तो प्लॅन पण सुरू केला आहे मित्रांनो. तिने त्याकरता मदत घेतली आहे चैतन्याची. आणि चैतन्याला बोलून तिने असं काही सांगितलं की चैतन्य पण जाम खुश झाला. हा तिने काय सांगितलं हे आपण पुढे पाहणार आहोत. पण आणि तसंच अर्जुनला हेही कळालं की जर साईला जिंकायचं असेल तर आपल्याला सर्वात पहिले मधुभाऊंचं मत जिंकावं लागेल. आणि त्याने त्याकरता काय युक्ती केली ते बघूया पुढे आपण. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट, मधुभाऊंनी चक्क आजच्या भागामध्ये साईला कोंडलंय आणि चैतन्याने चावी म्हणजे घराची चावी अर्जुनला दिली आहे. आता अर्जुन पुढे काय करतो हे बघूया आपण. त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आजचा भाग आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रियाने सगळ्या सुभेदारांना हॉलमध्ये बोलवलं होतं आणि त्यांना ती म्हणाली होती की तुम्हाला ज्या पण वस्तू सायलीने दिल्यात त्या माझ्याकडे द्या, ह्या बॉक्समध्ये टाका. मी त्या सगळ्या वस्तू जाळून टाकेल, कारण त्या वस्तू नाही तर त्या आठवणी आहेत. तुम्हाला त्या सायलीची सतत आठवण येत राहील. आणि मग तिच्या म्हणण्याप्रमाणे घरातले सगळेजण सायलीने ज्या वस्तू दिल्या असतात ते एक एक करून त्या बॉक्समध्ये टाकायला सुरुवात करतात. तेवढ्यात प्रियाचं लक्ष जातं विमलताईकडे. ती विमलला म्हणते, विमलताई तुला पण सायलीने काहीतरी दिलं असेल ना. आता विमल आपली बिचारी गरीब आहे पण ती तेवढी पण हुशार आहे मित्रांनो. ती काय करते, ती म्हणते हो, माझ्या अडचणीच्या काळात सायली त्यांनी मला 6,000 रुपये दिले होते, पण त्या नोटा का माझ्याकडे आत्ता नाही आहे. पण जर असल्या असत्या तर तुम्ही त्याही जाळल्या असत्या का. मग प्रिया गडबडते. ती म्हणते काय बोलतीयस, दुसऱ्या वेळी दिलं असेल ना तिने. मग विमल पुन्हा म्हणते हो, वाढदिवसाच्या आधी सायलीताईंनी काही भाज्या आणल्या होत्या, त्या अजूनही फ्रीजमध्ये आहेत, ते आणू का. मग प्रिया म्हणते हो ते आण. ते असं म्हटलं पूर्णाजी म्हणते काय तू त्या पण जाऊन टाकणार काय. मग प्रिया सावरत म्हणते नाही नाही, त्या कोणातरी गरजू व्यक्तीला मी देऊन टाकेल ना. आणि तेवढ्याच मित्रांचं हे चाललं असताना अर्जुन जिन्यातनं येत असतो आणि कल्पना त्याला बघते. आणि कल्पना लगेच पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी तुमच्या या नातवाला पण सांगा त्याचा फोन या तन्वीच्या हातात द्यायला, जेणेकरून ती त्यातले सगळे फोटो डिलीट करून टाकेल. आणि विमल तू जा त्याच्या रूममध्ये आणि सायलीचे म्हणजे त्यामुळे जे काय फोटो असेल ते इकडे आणून टाक, आपण सगळं जाळून टाकू. या एक तास अर्जुन स्वतः येतो आणि तो म्हणतो ठीक आहे, एवढी काय साधी गोष्ट आहे ना, हे बघा मी तुमच्यासमोर ते फोटो सिलेक्ट करतो आणि डिलीट करतो. तो सगळेच फोटो खरंच डिलीट करतो मित्रांनो. आणि विमलला म्हणतो जा विमलताई, माझ्या रूममध्ये कबडमध्ये वगैरे जे काही फोटो असतील ते सगळे घेऊन ये आणि या बॉक्समध्ये टाकून दे. मग प्रताप हे बघून म्हणतो वा अर्जुन, बरं झालंस तुला हे कळालं आणि तू लवकर स्वीकारलंस. मग अर्जुन म्हणतो कोणी म्हणाल तुम्हाला की मी हे सगळं स्वीकारलं आहे. मी काही स्वीकारलं नाही, मी अजूनही सायलीवर प्रेम करतो. आणि कल्पना म्हणतो बघ मामा, एक काम कर, तुझी तन्वी जी ना लाडकी तन्वी, हिला विचार, हे फोटो आपण जाळू पण मनात ज्या आठवणी त्यांचं काय, त्या तर परमनंट आहेत ना. आणि असं बोलतात सगळे सुभेदार एकदम सुन्न होतात. या येड्या प्रियालाही काही कळत नाही आता काय बोलावं. आणि त्याचवेळी मित्रांनो, कुसुमताई सुद्धा घरातून बाहेर पडायच्या तयारीत असते. सायली तिला अडत विचारते कुसुमताई कुठे चालली आहे. मग सायलीला कळू नये म्हणून कुसुमताई तिला एक बहाणा सांगते की या कॉर्नरच्या सानेताईत ना, त्यांनी मला एक काम दिलं स्वयंपाकाचं आणि मी त्यांना विचारायला चालले ते काम कुठे आहे वगैरे वगैरे. आणि ती निघून जाते. सायलीसुद्धा म्हणते असं कधीच झालं नाही की कुसुमताईने एक काम भेटलं तिला मला सांगितलं नाही. यावेळेस तशी विचित्र का वागते. आणि तेवढ्यात तिकडे बाहेर म्हणजे चहावाल्यापाशी चैतन्य येतो आणि तो कुसुमताईची वाट पाहत असतो, कारण त्याला कुसुमताईने भेटायला बोलवलं असतो. पण कुसुमताई आली नसल्याने तो तिला फोन करतो आणि घाईघाईमध्ये कुसुमताई घरीच फोन विसरून गेली असते. तो फोन रिसिव्ह करते सायली. आणि मित्रांनो, ती जेव्हा बघते की फोनवर चैतन्याचा फोन आला म्हणून, मग ती म्हणते चैतन्य भाऊजींनी का बरं फोन केला कुसुमताईला. म्हणून ती फोन रिसिव्ह करते आणि चैतन्य कोण बोलतोय समोर हे विचारतपणे डायरेक्ट सुरू होतं, कुसुमताई मी तुम्ही ज्या ठिकाणी मला बोलवलं होतं त्या ठिकाणी आलोय, तुम्ही किती वेळात येता, असं म्हणून फोन कट करतो. आणि मित्रांनो, त्याच वेळेस धडपड करत कुसुमताई चैतन्यपाशी येते. चैतन्य तिला सावरतो, म्हणतो कुसुमताई हळू, काय झालं, तुम्ही एवढं घाईघाईत मला का बोलवलंय. आणि ती धापा टाकत सांगते अर्जुन. चैतन्य म्हणतो मला काही कळलं नाही, फक्त अर्जुन हे नाव ओळखीचं वाटलं, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय.
मग कुसुमताई त्याला सांगते मित्रांनो, इथे एक जी गोष्ट जी अर्जुन चैतन्याला माहिती पण नाहीये, पण ती ऐकून चैतन्य फार खुश होतं. ती गोष्ट म्हणजे ती म्हणते की आमची सायली तुमच्या अर्जुनच्या प्रेमात पडली आहे आणि खूप दिवसापासून प्रेमात पडली आहे ती. हे ऐकताच चैतन्य एवढा खुश होतो मित्रांनो, तो ओढायलाच लागतो. तो म्हणतो, काय सांगताय कुसुमताई तुम्ही? मग अधिकाने सांगितलं वहिनीने त्याला. मग आता कुसुमताईच त्याला म्हणते, अहो तुमच्या अर्जुन सरांनी सांगितलं असतं इतके दिवस तर ही वेळ आलीच नसती ना. आणि मी त्या साईडला किती दिवसांनी सांगते की पटकन बोलून टाक. मात्र ती वेगवेगळ्या युक्त्या करते. कधी बिस्किटं केली, कधी ती हिरव्या रंगी थालीपीठं केली. मग हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो, ओ मला आत्ता आठवलं, ते हिरव्या रंगी थालीपीठ यासाठी होती तर. अहो आम्ही त्यांना सांगितलं होतं की अर्जुनला हिरवा रंग आवडतो, तर आमची अपेक्षा होती की सायली बहिणी हिरव्या रंग साडी घालेल. कुसुमताई कशी घालणार ती? तिने जेव्हा साडी काढली ना तर पदरावरती विरली होती. मग ती कशी घालणार साडी? मग ते म्हणतो, ओके जे झालं ते झालं. मग कुसुम म्हणते, हो ना, बघा ना, मी आत्तापर्यंत ऐकलं होतं प्रेम आंधळं असतं, पण यांचं प्रेम तर मुक आहे. मला चैतन्य म्हणतो, हो मी काय करतो, आत्ता जाऊन अर्जुनला सांगतो. मग कुसुम त्याला म्हणते, बघा तुम्ही पुरुष सगळे असे असतात, घाईघाईत काम करतात. अहो मला सांगा, तुमचं एखाद्या मुलीवर प्रेम असतं आणि हे तिसऱ्या कोणी सांगितलं असतं तिला, तर तुम्हाला चाललं असतं का? म्हणतो, नाही. मग मी तेच म्हणते, जसं अर्जुनने सायलीला सांगितलं की त्याच्यावर प्रेम आहे, तसं सायलीने पण त्याला सांगावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे दोघांचं प्रेम एकमेकांना कळेल. मग चैतन्य म्हणतो, हो असंच झालं पाहिजे. आपण काय करायचं? मग कुसुमताई म्हणते, आपण काय करायचं, दोघांना किनाऱ्यापर्यंत आणायचं आणि ढकलून द्यायचं पाण्यामध्ये. ते पोहोचेल त्यांचं, आपण मस्त एन्जॉय करायचं. चैतन्यला हे कळत नाही. तो म्हणतो, म्हणजे आपण अशा सिच्युएशन क्रिएट करायच्या की दोघे एकमेकांना बोलतील. वा कुसुमताई, भारी आयडिया आहे. आणि दोघं बोलत असताना मित्रांनो तिकडनं सायली येते आणि दोघं सायलीला बघतात आणि ते असे शांत बसतात. मग मात्र सायली चैतन्य विचारते, भाऊजी तुम्ही इथे का बरं आलात आणि कुसुमताईला का भेटलात? मग तो म्हणतो, अहो अर्जुनने मला पाठवलंय, त्याला तुमची फार काळजी वाटत होती ना. तो म्हणे, मी जाऊ शकत नाही, मधो चिडतील माझ्यावर, तर तू जाऊन बघ. तुम्ही कशात वहिनी? ती म्हणते, मी बरी आहे, पण हे कसे आहेत? मग चैतन्य म्हणतो, हो मला माहिती आहे तुमचं अर्जुन सरावर. मग तो सर म्हणतो, नाही म्हणजे तुम्हाला अर्जुन सराची किती काळजी येते, तो पण चांगला आहे, काही काळजी करू नका. मग कुसुमताई तिला म्हणते, जा सायली तू घरी जा, मी आत्ता आलेस. पण ते तुझं काम, त्यांचं माझं काम झालंय, आता मी आलेस. मग सायली पुढे जाते. मग मात्र ती चैतन्य म्हणते, हे बघा चैतन्य, आपल्या दोघांनी मिळून या दोघांना म्हणजे अर्जुन सायलीला एकत्र आणायचं आहे आणि वाटलं ते करू आपण. चैतन्य सुद्धा म्हणतो, हो आतापासून आपलं मिशन #6 सुरू. कुसुमताईला कळत नाही, ते म्हणजे 6 जूनला काय? तो म्हणतो, असं नाही हो, #6 म्हणजे सायली, जून म्हणजे अर्जुन, आपण ते सुरू करू. दोघे ठीक म्हणतात, निघून जातात. आणि मग मित्रांनो जसं सायली आणि कुसुम घरी येतात ना, मधुभाऊ तिथे असतात. मधुभाऊ त्यांना पातळ ओरतात, तू कुठे गेली होतीस? ती बिचारी घाबरते, ती म्हणते बाहेर. पण कुसुमताईच वेळ मारून येते, ती म्हणते मंदिरात गेलो होतो, आज आपली तारीख आहे ना. मधुभाऊ म्हणतात, हो आज आपली तारीख, बरं तू मंदिरात गेली होती, देवाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजेच. मग सायली म्हणते, मधुभाऊ मला प्लीज तुमच्यासोबत येऊ द्या ना, मला दोषी वकीला बिलकुल भरोसा नाही आहे, मला बघायचं आहे तर तुमची केस कशी लढतात ते. तर मधुभाऊ तिला म्हणतात, नाही तू तिथे बिलकुल यायचं नाही, कारण तू जर आली तर तिथे अर्जुन पण असणारच आहे, तो तुला पुन्हा बोलेल आणि मला ते बिलकुल खपणार नाही. मात्र सायली म्हणते, प्लीज मधुभाऊ मला येऊ द्या ना, मी तुमची एकही तारीख चुकलेली नाही आहे. मग मधुभाऊ तिला म्हणतात, त्यावेळेची कंडिशन वेगळी होती आणि आता कंडिशन वेगळी आहे, तू बिलकुल यायचं नाही, तू घरातच राहायचं. ती ऐकतच नाही. हे बघून मधुभाऊ चिडतात. कुसुम आता कुसुम कुलूप कुठं आहे? आणि मित्रांनो लिटरली तिला सायलीला घरामध्ये कोंडतात आणि बाहेर कुलूप लावतात. कुसुमताई सुद्धा मधुभाऊंना विनंती करते, मधुभाऊ प्लीज एवढं कठोर होऊ नका, तिला येऊ द्या, मी आहे ना, ती अर्जुनला भेटणार नाही याची गॅरंटी मी देते. मात्र कुसुमताईलाच मधुभाऊ म्हणतात, तुला यायचं असेल तर ये, नाही तर मी चाललो. मग मित्रांनो बिचारा कुसुमताईचा पण इलाज राहत नाही आणि ती मधुभाऊंसोबत निघून जाते आणि बिचारी सायली त्या दोघांना खिडकीतून जाताना बघते. आणि इकडे सुभेदारांच्या घरी तर वेगळंच वातावरण आहे मित्रांनो. सगळे चिडीचूप डायनिंग टेबलवर बसले असतात. ती प्रिया मनात विचार करते, काय तो अर्जुन, त्याने टॉन्ट काय मारला, पुन्हा सगळे सुभेदार त्या जुन्या मोडमध्ये गेले, आता मला काहीतरी करावं लागेल. मग ती मध्येच म्हणते, हो ठीक आहे, मी ना गाडो बनायला तयार आहे. मग सगळे आश्चर्य करतात, म्हणजे ते म्हणते आपण गेम खेळतोय ना, की जो पहिले बोलेल तो गाढव, तर तुम्ही सगळे शांत आहात, तर मीच पहिले बोलते म्हणून मी गाढव होते.
मग कल्पना म्हणते आपण कुठलाही गेम खेळत नाही तन्वी. मग अश्विन ते म्हणतो अगं मामा ती आपल्या सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करते म्हणून ती अशी बोलली आहे. आणि मित्रांनो इकडे वरती अर्जुन ना चैतन्याची वाट पाहत असतो. तो म्हणतो चैतन्य विसरला की काय, आज मधुबनची तारीख आहे म्हणून. इतक्या वेळ झाला कसा नाही आला तो. आणि तेवढ्याच चैतन्य येतो आणि तो फार खुश असतो मित्रांनो, कारण त्याला पण कळालं की सायली पण अर्जुन प्रेम करते. मग अर्जुन त्याला म्हणतो काय वेळ आहेस का, किती वेळ लागलास तू. अरे मिसेस सायली तिथे आल्या असतील, त्या माझी वाट पाहत असतील आणि मलाही बघायचं आहे तो दोषी आपल्या केस बरोबर काय करतोय ते. चैतन्य म्हणतो हो यार मला थोडं महत्त्वाचं काम होतं आणि हो तिथे सायलीवणी आली असेल आणि तुझी वाट पाहत असेल. पण मला एक तुला सांगायचं आहे की सायलीवणीच्या आधी ना मला वाटतं तू मधुभाऊंना पटव, कारण की तुमच्या दोघांच्या मध्ये मधुभाऊच आहेत. तर प्लीज त्यांना पटव, कारण ते जर पटले तर मग तुला त्यांना भेटण्यापासून कोणी अडू शकत नाही. अर्जुन सुद्धा म्हणतो हो यार मला ते मधुभाऊंची फार भीती वाटते. ते बघतो ना तर माझी नीट बोलत पण नाही आहे आणि आज तर मला कोर्टात जायचं ते समोर दिसतील या विचाराने मी घाबरलो आहे. पण मलाही हे कळतं आहे की आमच्या लव्ह स्टोरीमध्ये सध्या तरी मधुभाऊच विलन आहेत. मला त्यांना कसंही करून पटवावंच लागेल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता अर्जुनला मला वाटतं दोषीच साथ देईल, कारण दोषी आता मधुबनची केस वीक करेल आणि मधुबनला त्याची चूक कळून जाईल की आपण अर्जुनकडनं केस काढून दोषी वगैरेच्या हातात दिली, फार मोठी चूक झाली आहे आणि कदाचित ते पुन्हा अर्जुनकडे येतील आणि हाच पॉईंट असेल अर्जुनसाठी. बघूया पुढे काय होतं ते. पण तुम्हाला काय वाटतं अर्जुन असं काही करेल का, कमेंट काय मित्रांनो. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. तर उद्याच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.